मम्मी आज काय बनवते? मोदक बनवते. तळणीचे मोदक बनव. ओके, बनवते. मी गुळ खोबऱ्याचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी गुळ घेतला, तसेच खोबरं घेतलं आहे सुक्कं 1 वाटी. ते छान असं बारीक करून घेतलं. त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन ठेवला. पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकली. तीसुद्धा छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं टाकून छान असं सारण तयार करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला. तो सुद्धा छान मळून घेतला. त्यानंतर त्याची एक चपाती लाटून घेतली. तसेच ग्लासच्या साहाय्यानं 7 अशा पुऱ्या तयार करून घेतल्यात आणि 1-1 चमचा सारण घालून छान असे मोदक बंद करून घेतले. एका वेळी 7 माझ्या पुऱ्या तयार झाल्या. तशा असेच 3 वेळा माझे 3ही वेळात 21 मोदक तयार झाले आहेत. बघू शकता खूप सुंदर असे मोदक तयार झाले. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1-1 मोदक सोडून छान असे फ्राय करून घेतले. खूप सुंदर लुक आला आहे आपल्या मोदकाला. बघू शकता खूप छान असे दिसत आहेत. हे घे बाळा. खूप छान आहे मम्मी, स्वादिष्ट. ओके, थँक्यू.